आम आदमी पार्टी के युवा नेता मयूर रायकवार ने भाजपा शहराध्यक्ष सुभाष कासन गुटुवार पर गंभीर आरोप लगाते हुए तीखा प्रहार किया। रायकवार ने कहा कि भाजपा यदि आम आदमी पार्टी के कार्यकर्ताओं को कमजोर समझती है तो ये उनका बड़ा भ्रम है। उन्होंने सीधे कासन गुटुवार को चुनौती देते हुए कहा कि आप समय और जगह तय करें, हम सामने आने को तैयार हैं, धमकियों से डरने वाले नहीं। रायकवार ने आगे कहा कि यदि हम नागरिक अपनी समस्याएं सामने रख रहे हैं और भाजपा नेता उन पर ध्यान देने के बजाय अंधियाचे आड़ी बयाचे संग कर रहे हैं तो आम आदमी पार्टी संवैधानिक अधिकार का इस्तेमाल कर जनता की आवाज उनके कानों तक पहुंचाएगी। उन्होंने चेतावनी देते हुए कहा कि यदि किसी भी कार्यकर्ता को धमकाना मतलब सीधे सीधे सामान्य जनता को धमकाना है। आने वाले चुनाव में जनता भाजपा को उसकी सही जगह दिखा देगी। भगत सिंह के विचारों का हवाला देते हुए रायकवार ने कहा कि हम भगत सिंह के सच्चे कार्यकर्ता हैं, जिसे स्वतंत्रता संग्राम में अंग्रेजों के कानों में धमाका कर उन्हें झुकने पर मजबूर किया गया था। वैसे ही नागपुर में हमें गुंडागर्दी को बर्दाश्त नहीं करेंगे। रायकवार के इस बयान के बाद नागपुर की राजनीति में हलचल मच गई है और माना जा रहा है कि आने वाले चुनाव में इसका बड़ा असर देखने को मिलेगा। नमस्कार मित्रांनो, भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त सध्याच बनलेले भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष सुभाष कासन गुटुवार यांनी आज आम आदमी पक्षाचे शहरचे संघटन मंत्री संतोषजी बोपचे यांना फोन करून धमकी दिली। धमकी कशासाठी दिली तर आपणही समजून घ्यायला पाहिजे की आमचे संतोष भाऊ बोपचे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका फेसबुकवर पोस्ट केली आणि शहरातील खड्ड्याबाबत त्याच्यावर त्यांनी विचारणा केली। तर खड्ड्याबाबत का विचारणा केली म्हणून संतोष भाऊ बोपचे यांना त्यांनी फोन केला सुभाष कासन गुटुवार आणि त्यांना धमकी दिली की तू आमच्या फेसबुकवर कमेंट्स कशाला केली, तुला पाहून घेईन, तू जिथे मिळेल तिथे तुला दाखवून देऊ, तू पोलिसात तक्रार कर, शहाणपणा करू नको, तुला भेटल्यावर दाखवतो, तू माझ्या विरोधात पोलिसात तक्रार कर। म्हणजे जर एखादा सामान्य व्यक्ती किंवा एखादा राजकीय पक्षाचा पदाधिकारी जर सोशल मीडियावर आपली समस्या मांडत असेल एखाद्या मंत्र्याच्या फेसबुक प्रोफाईलवर, तर त्याला भारतीय जनता पार्टीचे जे नवनियुक्त आत्ताच जे शहर अध्यक्ष बनले त्यांना भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या समर्थन, फक्त आमदाराच्या समर्थनावर ते अध्यक्ष बनले सगळ्यांना माहित आहे। ते व्यक्ती एखाद्या राजकीय पक्षाच्या आणि सामान्य जनतेला कमेंट्स टाकली म्हणून फोन करतात, म्हणजे एवढी फुरसत त्यांना आहे की फोन करतात की तू माझ्या याच्यावर कमेंट कशाला टाकली, मी तुला पाहून घेईन, तू मला ओळखत नाही, माझं एक रूप तू पाहिलं, तू माझं दुसरं रूप नाही पाहिलं। अरे काय रूप दाखवता तुम्ही आमच्या जनतेला? मतदान मागताना तुम्ही आमचे रूप दाखवले आणि मतदान निवडणूक झाल्यानंतर नगरसेवक बनले, त्याच्यानंतरचं तुमचं तुम्ही रूप दाखवलेलंच आहे काम न करण्याचं। तुम्ही हेही विसरले असणार की तुम्ही लोकशाहीमध्ये जगत आहात। हे बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानावर चालणारा देश आहे, हे तुमच्या दबंगशाहीवर चालणारा देश नाही। आम आदमी पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला जर अशा पद्धतीची धमकी देत असणार तर खपवून घेणारे तुम्ही जर म्हणता ना की मी तुला भेटून सांगतो, तर मी सुभाष कासन गुटुवार यांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, वेळ तुम्ही सांगा, जागा तुम्ही सांगा, आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते तिथे येणार आणि तुम्हाला जर भिडायचं असेल तर भिडा। आम्ही भगतसिंगाचे कार्यकर्ते, आम्ही इंग्रजांच्या कानामध्ये जाऊन त्यांच्या कानामध्ये बॉम्ब फोडले होते, कारण की ते बैराचं सोंग करत होते। त्याच पद्धतीनं सोशल मीडियावर आणि तुम्ही इतर ठिकाणी वावरतात ना की आम्ही चांगले काम करतो चांगलं, पण तुमच्या डोक्यावर जी पट्टी आहे ना काड्या आणि पैशाची आणि कमिशन खोरीची ती पट्टी आम्ही उतरवणार, भ्रष्टाचाराची पट्टी उतरवणार। त्यासाठी आम्हाला मग सोशल मीडिया असो, निवेदन असो, मोर्चे असो, आंदोलन असो, ते आम्ही काढत राहून तुम्ही जर अशा फोन करून आमच्या कार्यकर्त्याला धमकी दिलं तर आम्ही घाबरणार, हे आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो। आणि या संपूर्ण प्रकरणाची आम्ही पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे, लवकरच आम्ही कारवाईची मागणी करू। धन्यवाद। माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला, खरेदीला वरसीधीने उत्साह नवा आणला। बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला